जैत रे जैत म्हटलं की आपल्याला आठवतात त्या आदिवासी तरुणीच्या भूमिकेत ताठ उभ्या राहिलेल्या स्मिता पाटील. आजूबाजूच्या जगाचं भान विसरून आपली भूमिका खरोखर जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही वेड्या कलावंतांपैकी त्या एक होत्या. त्यामुळे आज रपट जाये सारख्या गाण्यामध्ये सुद्धा त्या सहजतेनं वावरताना दिसायच्या आणि जैत रे जैत मधली भूमिका तेवढ्याच ताकदीनं सादर करायच्या. आज आपल्या या मंचावरच्या कलाकारांपैकी एकीला स्मिता पाटील व्हायची इच्छा आहे. बघूया कोण आहे ती. मी रात टाकली, मी कात टाकली, मी रात टाकली, मी कात टाकली, मी मुळक्या संसाराची बैलाज टाकली, मी रात टाकली, मी कात टाकली, मी रात टाकली. हिरव्या पानात चावड चावड चालती. हिरव्या पानात चावड चावड चालती. भरजवानी दलिनार, भरजवानी दलिनार, अंग मोडीत चालती. हिरव्या पानात पानात ग रानात ग. मी रात टाकली, मी कात टाकली, मी रात टाकली. ह्या पंखावरती मी नभ पांघरती, ह्या पंखावरती मी नभ पांघरती. मी मुक्त मोरनी बाई चांदण्यात नाती, ह्या पंखावरती मी नभ पांघरती. मी मुक्त मोरनी बाई चांदण्यात नाती. मी रात टाकली, मी कात टाकली, मी रात टाकली. अंगात माझिया भिनलाय ढोलिया, अंगात माझिया भिनलाय ढोलिया. मी भिंगर विवरी त्याची गोमालन झाली, अंगात माझिया भिनलाय ढोलिया. मी भिंगर विवरी त्याची गोमालन झाली. मी बाजिंदी मनमानी बाई फुलात नाली. मी रात टाकली, मी कात टाकली, मी रात टाकली. मी मोडक्या संसाराची बैलाज टाकली. मी रात टाकली, मी कात टाकली. अमृता, तू नेहमीच भूमिकेत शिरून गातेस किंवा अभिनय करतेस हे आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आज दरवेळी अशी अमृता न दिसता आज खूप सटल, जणू काही आत्ता तुझ्यामध्ये स्मिताताई आहेत असाच भास होतोय. काय मनात चालू आहे एक्झॅक्टली?
तू अगदी बरोबर बोललास. खरोखर स्मिताताईच माझ्या डोळ्यासमोर आत्ता होत्या, कारण हे गाणं तयार करण्याच्या निमित्ताने खूप वेळेला हा व्हिडिओ मी बघत होते, कारण लिपसिंगचा आपला राऊंड असल्यामुळे. आणि त्यांनी ज्या शांतपणे, ज्या सटल पद्धतीने हे सगळं केलं होतं, ते अंगीकारण्याचा मी प्रयत्न करत होते बेसिकली. खूप त्रास झाला असेल ना तुला सटल पद्धतीने करण्यात अमृता. तुला माहिती आहे काय ते. त्याचाच जास्त त्रास झाला असणार गाण्यापेक्षाही. ते गाणं म्हणजे कमाल आहे. हे गाणंच इतकं हॉन्टिंग आहे ना की खूप कमी अशा हॉन्टिंग मेलडीज आहेत. हो. तर त्यातलं म्हणजे ते किंवा या डोळ्यांची दोन पाखरे त्यात आणि हे म्हणजे सतत एकदा ऐकलं की ते दिवसभर कानात घुमत राहतं असं ते. इतकं ते हॉन्टिंग मेलडीज आणि त्या लोकसंगीताचा इतका सुंदर वाद्यांचा इतका सुंदर वापर केलाय ना हृदयनाथ मंगेशकरांनी. कमाल आहे. आणि लताबाई पण फारच अप्रतिम गायलेलं आहे. ते गाणंच सगळं म्हणजे महानवरांचे शब्द समोर स्मिता पाटील आणि हे गाणं हा हा म्हणजे टेरिफिक संगम आहे या सगळ्याचा. आणि छान गायलीस. फक्त ते मला जरा 2-3 तुझे उच्चार खटखट होते की रात टाकली कात असं गायची गरज नाही या गाण्यात. हां ते म्हणजे तो लहजाच नाही आहे बरोबर. खरं म्हणजे. त्यामुळे तो नसता टाकलास तर जास्त छान वाटलं असतं. पण छान गायलीस तू. छान गायलीस. मस्त. जैत रे जैत म्हणजे मला असं वाटतं की मराठी चित्रपटसृष्टीला पडलेलं एक सुंदर स्वप्न म्हणजे जैत रे जैत. ह्याच्यातली प्रत्येक बाजू म्हणजे दिग्दर्शनापासून कॅमेऱ्यापर्यंत ॲक्टिंगबद्दल काय बोलायचं, महानोरांचे शब्द, पंडितजींच्या चाली, अर्थात लताबाईंचा आवाज, ह्या सगळ्या गोष्टी अक्षरशः एका स्वप्नासारख्या वाटतात. मला असं वाटतं की एक इतिहास ह्या चित्रपटाने घडवलेला आहे. ह्याच्या म्युझिकनी, ह्याच्या संगीताने एक खरोखर इतिहास घडवलेला आहे. तर मला असं झी मराठीचं खूप कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी ह्या राऊंडच्या निमित्ताने आपल्या सगळ्या ह्या कलाकारांना एक छान संधी दिलेली किंवा एक ट्रीट दिली आहे की घ्या तुम्ही बघा. संध्याला आवाज कोणाचा आता दीप्तीचा. दीप्तीला एक गिफ्ट दिलं काय तर बघ संध्याजींच्या चेहऱ्याला तुझा आवाज, स्मिता पाटीलजींच्या चेहऱ्याला तुझा आवाज. अमृता काय मजा येते. आयुष्यभर विसरणार नाही असं हे बक्षीस आहे झी मराठीतर्फे. नक्कीच आहे की नाही. नक्कीच. अच्छा तुझ्या गाण्याकडे येऊया. तू छान गायलीस पण गाणंच अवघड आहे. सेकंड अंतराला ज्या वेळेला मी बाजिंदी डरी रा 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 री रा रा रा, इथे बरंच गेलं. हं? कदाचित तू इमोशनल झाली असशील, त्या विचारात हरवली असशील. ते मला जाणवलं ते गाताना त्या वेळेला तिथे जाणवलं मला. हा बरोबर तिकडे. आणि ही गाणी कशी अगदी जनमानसाच्या मनात कानात बसलेली गाणी आहेत. सगळ्या जागा त्यामुळे तुम्ही जागा माहिती आहेत. त्यामुळे जर तुम्ही इकडे गेला की आपल्याला अडक लगेच हे होतं. बरोबर आहे. तर तेवढी काळजी घे. हो. पण बाकी मजा आली. दोन्ही परीक्षकांनी प दिलाय. तुझ्यावर स्मिता पाटील यांचा किती इन्फ्लुएन्स आहे? माझ्यावर खूपच त्यांचा प्रभाव आहे. म्हणजे त्यांचे सिनेमे बघत आम्ही सगळ्या अभिनेत्री मोठ्या झालो आणि खरोखर त्यांना भेटायची खूप इच्छा होती, पण ते नाही होऊ शकलं. पण मी माझ्या आईकडून खूप त्यांच्याविषयी ऐकलेलं आहे, कारण राष्ट्र सेवा दल ही जी संस्था होती त्याच्यामध्ये आईबरोबर त्या पण स्वतः स्मिताताई पण कार्यरत होत्या. मला त्यांच्याविषयीच्या आठवणी ऐकून असं वाटलं, मला असं लक्षात आलं की जितकी ती अभिनेत्री म्हणून मोठी होती तितकीच ती माणूस म्हणूनही फार मोठी होती. म्हणजे तिच्याविषयीची अनेक पुस्तकं आहेत. म्हणजे मूर्तिमंत अस्मिता मला एक आठवते की त्याच्यामध्ये तिच्या अनेक आठवणी आहेत की ती दूरदर्शनवरती बातम्या वाचायची आणि तिच्या बातम्यांची वेळ झालेली असायची, पण ती मांजरीच्या पिल्लांशी खेळत असायची आणि तिला बोलवायचं की चल आता वेळ झाली आहे, लाईव्ह बातम्या चल, तर ती कोणाला तरी दूध देऊन आलेच. म्हणजे ती किती मनस्वी असेल असं वाटतं. आणि एक मला तिची आठवण मी वाचली होती की एके दिवशी ती रडत घरी आली शूटिंगच्या इथून, जेव्हा ती मोठी स्टार झाली होती. तर तिची आई म्हणाली काय झालं, तर ती म्हणाली नाही आज मला माझा एक खूप नाटकाच्या काळातला जुना मेकअपमन भेटला जो सेटवरती आला होता आणि मी सगळं ती स्टारडम वगैरे विसरली आणि ती डायरेक्ट त्याला म्हणाली अरे काय म्हणतोयस. तर कोणतरी जे दिग्दर्शक होते ते तिला ओरडले की आज तू स्टार आहेस आणि तू त्या मेकअप मनशी असं जाऊन बोलणं हे बरोबर दिसत नाही. तर तिला संतापाने राग आला की ह्याला काय अर्थ आहे, म्हणजे ते माझ्या आधीचे मेकअप मन आहेत आणि तुम्ही असं कसं बोलता. तेव्हा ती एवढ्या टॉपला गेलेली असूनही अवघ्या 31व्या वर्षात तिने एवढं सगळं कमवलं, तिने एवढे अवॉर्ड्स कमवले, पण तरी तिच्या व्हॅल्यूज यातनं कळतात की मी का नाही म्हणून त्यांच्याशी बोलायचं, ते माझ्या आधीचे मेकअप मन आहेत. आणि ती रडत घरी आली. म्हणजे यातही तिचा एक वेगळा मनस्वीपणा दिसतो असं मला वाटतं आणि म्हणून मला ती आवडते. कारण मला स्वतःला तुम्ही गायक असता, अभिनेत्री असता,
तुमचं एक प्रोफेशन असतं, पण तुम्ही माणूस म्हणून काय आहात हे सगळ्यात जास्ती महत्त्वाचं मला वाटतं आणि म्हणून ती मला खूप जास्ती आवडते. आणि इतका चांगला माणूस वयाच्या 31व्या वर्षी आपल्यातून जातो, हे खरं वयच नाही ना. म्हणजे खरं खूप अक्षरशः. अजून सहवास लाभला असता तर आपल्या सगळ्यांसाठीच खूप आनंदाची गोष्ट असते ती. नक्कीच. एक जोरदार मतांसाठी आवाहन होऊन जाऊ दे. हां, नक्कीच. त्याआधी आज म्हणजे स्मिता पाटीलचं गाणं मी म्हटलं, त्या आज आपल्यात नाही आहेत. तसंच अजून एक आपल्या सर्वांचं आवडतं नाव ग्रेस, हे पण आपल्यात नाही आहेत. तर फक्त 2 ओळी मी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ इथे म्हणू इच्छिते. काळोख उजळण्यासाठी जळतात जीवाने सगळे, काळोख उजळण्यासाठी जळतात जीवाने सगळे, जो वीज खूप असतो पोटी, जो वीज खूप असतो पोटी, तो एकच जलधर उजळे, तो एकच जलधर उजळे. मी अशी बहरले होते, खडकातून फूल उगवता मी अशी बहरले होते, खडकातून फूल उगवता, खडकातून फूल उगवता, खडकात वितळली होते, खडकाची शुद्ध अहंता मी अशी बहरले होते, मी अशी बहरले होते. नमस्कार, मी अमृता सुभाष. आज जर तुम्हाला माझं गाणं आवडलं असेल तर मला भरभरून मतं द्या. माझा कोड नंबर आहे 6. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस 6 आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आयडिया मोबाईल धारक 55456012 वर SMS पाठवू शकता. कवी ग्रेस यांना या मंचातर्फे सुद्धा भावपूर्ण आदरांजली. अमृता, धन्यवाद आणि पुढच्या गाण्यासाठी ऑल द बेस्ट. सारेगमप ऐक्य सारेगमप